त्याचा बंदोबस्त बरोबर चालू आहे बघ. तुला म्हणलं होतं ना, माझ्या वाकड्यात शिरलाय, त्याच्या चारही ठिकाणावरून काटा काढणार, त्याला असा अडकवणार तू बघच. बघ, माझ्याशी वाकडं घेतलं ना, मी सोडत नसतो, मग तो कोणी असो. अगं हो ग, येतो ना मी, बोलू ना संध्याकाळी लवकर येईन. हा, साडी घेऊन येईन. हा बरं, एक मिनिट थांब, मी तुला कॉल करतो. ए बलमा, अरे कुठे चालला तुम्ही लोक? तात्यासाहेबांना भेटायला चाललोय. तात्यासाहेबांना? हा. तात्यासाहेब इथं नाही येत, ते मुंबईला एका महत्वाच्या बैठकीसाठी गेलेत. बोल, तुझं काही काम होतं का? मला सांग. पंकज, एक तात्यासाहेबांना रिक्वेस्ट कर ना की सत्याबद्दल चांगलं स्टेटमेंट द्याला. म्हणजे मीडियासमोर त्यांनी बोलावं की सत्य असा वागणारा मुलगा नाही, ते रागाच्या भरात झालंय, तो जनतेच्या सेवेसाठी कायम तत्पर असतो, लोकांना मदत करतो. तर म्हणजे काय होईल, हे वातावरण जरा शांत होईल, म्हणून जरा रिक्वेस्ट केलीस तर बरं होईल. अरे बलमा, मला सांग, तात्यासाहेबांनी त्याच्याविषयी का स्टेटमेंट द्यायचं? आणि तसंही तो आता आपल्या पक्षात आहे का? आणि त्याच्या चुका तात्यासाहेबांनी का निस्तरायच्या? उगाच नाव खराब करून घ्यायचं. या पंकजला हितच झापला पाहिजे खरं तर, पण तसं केलं तर सत्याला उगाच त्रास देईल. ते थोडं नरमीनाचं वागायला पाहिजे आता. कसं आहे पंकज भावा, सत्या तात्यासाहेबांचा शिष्य आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि आपसुक तात्यासाहेबांची पण बदनामी होते रे यात, कळते का तुला? किमान तात्यासाहेबांची बदनामी तर थांबली याच्यामुळं. आणि अख्ख्या साताऱ्याला माहित आहे की तात्यासाहेब स्वतःच ऐकत नाहीत, पण पंकजचा शब्द म्हणजे त्यांच्यासाठी पूर्व दिशा. आणि तू बोललास आणि काम होणार नाही असं कधी होणारच नाही, म्हणून म्हणतो की तू बोलावं. तू म्हणतोस तर मी एकदा सांगून बघतो तात्यासाहेबांना. हा, वाटलंच मला. काय म्हटलं तुला, मी पंकज आपल्याला मदत करणार. धन्यवाद, येतो. चल. तुम्ही बसा इथे, मी गोळ्या देतो तुम्हाला. सत्या, राहू दे, मी घेते नंतर. नंतर घेते म्हणजे? नंतर विसरला तर काय करणार आहे? सत्या, सत्या, अरे राहू दे की. एक दिवस नाही घेतलं तर काय बिघडणार आहे? वाघमारे, उगाच नको ते हट्ट करू नका. कप गोळ्या घ्या. हा करा. घ्या. काय झालं? काय बोलायचंय का? सत्या, काय बी करून लवकरात लवकर त्या मुकदमाचं प्रकरण मिटवलं पाहिजे. सत्या, तू आत्ताच निवडून आलायस. लोकांनी तुला तुझं काम बघून निवडून दिले. उगाच या एका कारणासाठी तुझ्या इमेजवर डाग लागायला नको. नाही, बरोबर आहे तुमचं, पण आता ह्यो डाग मिटवू कसा? तो व्हिडिओ किती व्हायरल झाला माहिती आहे ना तुम्हाला? काय करू तुम्ही सांगा? जाऊन त्याची माफी मागू? चांगली आयडिया. माफी माग, एकदाचा काय तो विषय संपून टाक. वाघमारे, मी माफी मागू, ती बी त्या मुकदमाची? हे बघ सत्या, माफी मागितल्यामुळे माणूस लहान होत नाही, उलट आणखी मोठा होतो. हे बघ, माफी माग आणि कायमचा विषय संपून टाक बघू एकदा तर. वाघमारे, त्या मुकादमाच्या जागी कुणी भला माणूस असता ना, तर मी माफी काय लोटांगण घातलं असतं त्याला. पण तो मुकादम ना एक नंबरचा हरामखोर आहे, आणि तुम्ही मला त्याची माफी मागायला सांगताय. आणि जर आपण त्याची माफी मागितली तर त्याला काय वाटणार की आपण त्याला घाबरलो, मग तो परत हल्ला करत बसणार आपल्यावर. हे बघा, जी काही कारवाई व्हायची ते होऊ दे माझ्यावर, पण मी माफी मागणार नाही. सत्या, वाघमारे, मी माफी मागणार नाही. संपला विषय.
तात्या म्हणलाय खरा, पण मला नाही वाटत तो सत्या त्या तात्याचं तरी ऐकल. या दिवशी त्याच्या डोळ्यात जी काय मी आग बघितली. तुझी हिंमत कशी झाली ना वाघमाऱ्यावर गोळी चालवायची? तुझ्या आता अशेच तुकडे करतो ना की किनाऱ्याला मी सापडणार नाही. अंगार अंगार बघवत नव्हतं. त्याने तो कोयता माझ्या मानेवरून फिरवलाच होता जवळजवळ. नशीब त्याची ती माणसं मध्ये पडली आणि जीव वाचला. मुकदम साहेब, दाजी तो शार्प शूटर गावला नसेल ना? म्हणजे त्यानं तुमचं नाव सांगितलं नसेल ना? तुम्हाला न्यायला चालत वाटतंय. पोट मध्ये घालू नको, तोंड मध्ये घालू नको. काय झालं साहेब? तुम्ही का आला इथं? मुकादम साहेबांनी सत्यजित सुर्वेच्या विरोधात तक्रार दाखल केली होती आणि त्यांच्याच प्रोटेक्शनसाठी आम्हाला इकडे पाठवलंय. म्हणजे मला प्रोटेक्शन हे माझ्या बरोबर असणार आहे म्हणजे. थँक्यू. आता आम्ही दोघेच आलोय, रात्री आणखीन 2 जण येतील. बायको, अगं पाहुणे येते आपल्याकडं, त्यांना दूध दे. नको नको, दूध नको. का? ड्युटीवर आहोत आम्ही. ड्युटीवर असतो म्हणून काय झालं? म्हणजे काय तुम्हाला पोलीस भरती करताना काय तुमच्या अपॉइंटमेंट लेटरवर असं लिहून घेतलं का तुमच्याकडून की ड्युटीवर दूध प्यायचं नाही म्हणून? नाही ना? घ्या हो घ्या, दूध येते आणि एकदम प्युअर बरं का दूध आमचं. प्युअर म्हणजे पी आणि वर, तसं प्युअर नाही. म्हणजे भेसळ नाही त्याच्यात, काहीच मिलावट नाही, असं प्युअर दूध आहे. घ्या दूध घ्या, मी फोन आलाय तो घेतोय. अरे घ्या 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 दूध घ्या. हे बघा काय बोलणार. अरे बाबा करतो फोन, जरा धीर धर ना तू. ऐकतच नाही, बोलायचंच असतं माझ्या संग. तुम्ही घ्या तोपर्यंत मी जरा आलो. वाघमाऱ्यांना पण ना काहीच कळत नाही.